कळंबा येथील LIC कॉलनीत घरगुती गॅस स्फोटात गंभीर जखमी झालेल्या शीतल अमर भोजने वर्ष 29 राहणार LIC कॉलनी कळंबा यांचा उपचारादरम्यान मंगळवार दिनांक 26 रोजी पहाटे CPR मध्ये मृत्यू झाला। त्यांचे सासरे अनंत भोजने वर्ष 60 यांची प्रकृती गंभीर असून मुलगा प्रज्वल वर्ष 5.5 आणि मुलगी इशिका वर्ष 3 यांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली असून घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे। पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कनेक्शन दिल्यानंतर काही तासातच कळंबा येथील अमर भोजने यांच्या घरात गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला। सोमवार दिनांक 25 रोजी रात्री 11:15च्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत अमर भोजने यांच्या पत्नी शीतल, वडील अनंत, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे शीतल यांचा मृत्यू झाला। स्फोट झाला त्यावेळी स्वयंपाक घरातच असल्याने त्या 100% भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांचे सासरे अनंत भोजने यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे। दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून स्फोटामुळे त्यांना धक्का बसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे।